जरा माहोल जोर झालाय. परमेश्वरापासून सुरू झालेली काव्ययात्रा येऊन पोचलीये पुन्हा परमेश्वराजवळच. एका बिंदूतून सुरू होऊन वर्तुळ पुन्हा त्याच बिंदूत येऊन पुरवावं तशी. परमेश्वरच या सृष्टीचा निर्माता, तोच विनाश करता. दुःख करताही तोच आणि दुःख हरताही तोच. स्थिती तोच, विलयही तोच. आधी तोच आणि अंतही तोच. करता तोच, करविताही तोच. हे या कार्यक्रमातलं शेवटचं नातं. मात्र आम्ही या समारोपाला गंभीर रसात बुडवून न काढता विनोद रसात मागून काढायचं ठरवलं. मंडळी, आयुष्याची गाडी अनेक नात्यांच्या रोलर कोस्टर वरून चालवत आम्ही इथपर्यंत आणली. कधी तुमचे डोळे चमकले तर कधी काळीच भारावलं. कधी मनापासून टाळ्या दिल्या तर कधी मन जड झालं. पण आता मात्र दिलखुलास हसवत आम्ही तुम्हाला घरी पाठवणार. म्हणजे मेजवानीच्या शेवटी स्वीट डिश असावी ना, तशी ही कविता. सचोटीचं, प्रामाणिकपणाचं महत्व पटवण्यासाठी आपल्या पिढीला जी आवर्जून सांगितली जायची ती लाकूड कोणाची गोष्ट. लोखंडी कुऱ्हाड पाण्यात पडल्यावर परमेश्वरानं सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड देऊन त्याची परीक्षा कशी पाहिली आणि त्यात तो लाकूड तोड्या प्रामाणिकपणामुळे डिस्टिंक्शनने पास कसा झाला हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आपल्या पिढीला ते योग्यही वाटतं. पण कवीच्या तिसऱ्या डोळ्यांनी याच गोष्टीकडे कसं मिश्किलपणे पाहिले ते बघूयात. माणूस आणि टीव्ही या कवितेतून. पण आजच्या कार्यक्रमातला एक मुख्य गोष्ट नमूद करते. आजच्या कार्यक्रमातल्या सगळ्या कविता ओरिजिनली संजीवनी बोकील यांच्याच होत्या आहेत. नाही, आणि नवरा त्यांनी जी सांगितली माझ्या नवऱ्याची कविता, ती नवऱ्याची कविताही त्यांनीच लिहिली. याची मला कल्पना पण माहिती, कारण नवरे इतकं नाही लिहू शकत जितकं बाई नाही. नवऱ्याला कविता कळत नाही पण कविता लिहिणारी कळते. हे खरं आहे त्यातलं. तर कॅलिडोस्कोप नावाचा कार्यक्रम आम्ही करायचो चौघ जण. शलाका थोडी त्या रिकाम्या खुर्चीत बस. हो हो बसते. आणि तेव्हा 4 जण आम्ही आमच्या कविता वाचायचो. संदीप खरे, मी, संगीता बर्वे आणि संदीप अवसर असे आम्ही चौघं तो कार्यक्रम करायचो. खूप त्याचे प्रयोग केले आम्ही. तर एकदा तो प्रयोग झाल्यावर एक आजी आल्या आणि म्हणाल्या छान कार्यक्रम झाला पण एक नाही मला आवडलं म्हणल्या. कविता कोणाच्या होत्या ते तुम्ही सांगितलं म्हणून वंदनाने मुद्दाहून सांगितलं. असं तुम्ही आजीबाई येऊ नये आधीच सांगून टाकलं. काही माणसं अशी असतात की कोणताही आनंद एकट्याने घेऊन त्यांचं पोट भरत नाही. तो इतरांनाही कसा मिळेल यासाठी त्यांची धडपड असते. आणि अशा माणसांपैकी एक म्हणजे आमची मैत्रीण शलाकाताई गोळे. त्यांच्या याच वृत्तीमुळे आजचा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. त्यांचे मनपूर्वक आभार नाही मानत, आम्हाला ऋणात राहायला आवडेल. कृष्णानं गोवर्धन उचलला तेव्हा अनेक गोपांनी त्याला काठ्या लावल्या असं म्हणतात. कोणताही कार्यक्रम एखाद्या गोवर्धनासारखाच असतो. अनेकांच्या सहकार्यानेच तो यशस्वी होतो. आजच्या या कार्यक्रमासाठी सासवडच्या वाचन कट्टा ग्रुपच्या सर्व सदस्य भगिनींनी हातभार लावला म्हणूनच हा कार्यक्रम उत्तम प्रकारे संपन्न होत आहे. आजच्या कार्यक्रमासाठी हा सुंदर हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल आदरणीय प्रोफेसर नारायणराव टाक सर यांना मनपूर्वक धन्यवाद. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी संजूताईंचा उजवा हात हसन पठाण
याने नेहमीप्रमाणे स्टार्ट टू फिनिश अशी मदत केली, त्याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, आपण सर्व उपस्थित बंधू भगिनींनी आपण ज्या रसिकतेने दाद दिली म्हणून हा कार्यक्रम उठावदार झाला, तुमच्या ऋणातच राहायला आम्हाला आवडेल. सगळ्यांचे तुमचे आभार तुम्ही या कार्यक्रमाला आल्याबद्दल आणि या पर्जन्य शेवटपर्यंत आणि पर्जन्य राजाचे आभार की त्याने तुम्हाला इथे यायला त्याने त्रास दिला नाही आणि आताही तो नाहीये म्हणून. त्याच्यासाठी एक म्हण आहे, दिल को दिल से राह होती है, जहाँ राह होती है वहाँ चाह होती है. इसलिए म्हणजे आल्याबद्दल तुमचे आभार आणि न आल्याबद्दल त्याचे आभार. शेवटी काय माहितीये का, वेळ काढणं आणि काढणं हे सबब आहे. कसबी सबबीचा खेळ हा खेळता आला तर प्रत्येकाला नक्कीच वेळ. तर रसिको, आता आपल्या चिंता विवंचना घटकाभर पूर्ण बाजूला ठेवून ऐकूयात कविता नात्या गोत्यांच्या या कार्यक्रमाची समारोपाची दिलखुलास विनोदी मिस्किल कविता माणूस आणि टीव्ही. चला ऐकूयात आणि मनसोक्त हसत हसतच घरातल्या आपल्या नात्या गोतात पुन्हा मिसळून जाऊया. धन्यवाद. अत्यंत बिल्डअप कविता आहे. चालला होता एक माणूस टीव्ही घेऊन नावेतून, पुढू लागली नाव त्याची जीभ वाचला नशीब. पुढू लागली नाव तेव्हा आरडाओरडा करू लागला, धावा धावा देवा असा धावा तेव्हा करू लागला. तेव्हा मी त्याला काढले, किनाऱ्यावर बसवले, म्हणाले काय रे, ओरडायला काय झाले, काय सांगू देवा नशिबाने दावा साधला. अहो नवा कोरा टीव्ही माझा पाण्यात वाहून गेला. देवाने मारली बुडी, देवाने मारली बुडी आणि सॅमसंग काढला. नाही नाही माझा नाही, माणूस खरे बोला. देवाने परत बुडी मारली आणि LG टीव्ही काढला. नाही नाही माझा नाही, माणूस खरे बोला. देवाने परत घेतली उडी आणि क्राऊन काढला. हाच माझा, माणूस खरे बोलला. लोखंडाची कुऱ्हाड आणि क्राऊन. देव मोठे प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले, जा तुझ्या टीव्ही बरोबर दोन्ही तुला भेट दिली. माणूसही खुश झाला, आपला क्राऊन उचलून घेतला. सॅमसंग आणि LG ही त्यांच्या सोबत घरी नेला. आता पुढच्या वेळी आहे का? सॅमसंग ठेवला हॉल मध्ये, LG बेडरूम मध्ये गेला. जुना क्राऊन शेजाऱ्याला भेट म्हणून दिला. यानंतर तिथेच त्याची पुन्हा नाव उलटली. यावेळी त्याची बायको पाण्यात वाहून गेली. उडू लागली ना तेव्हा आरडाओरडा करू लागला, धावा धावा देवा असा धावा करू लागला. देवाने त्याला काढले, किनाऱ्यावर बसवले. म्हणजे काय रे, आता ओरडायला काय झालं, काय सांगू देवा, काय ही वेळ आली. अहो एकुलती एक पत्नी माझी पाण्यात वाहून गेली. देवाने मारली बुडी, देवाने मारली बुडी आणि ऐश्वर्याला काढली. हीच माझी. माणसाने आवडली ठोकली. देवाने त्याला धरले आणि ठेवून दिली कानाखाली. म्हणाले, नालायक, खोटं बोलायची तुझी हिंमत कशी झाली. रडत रडत माणसाने जुनी आठवण करून दिली. गाल चोळत देवाला खरी हकीकत सांगून टाकली. खरे बोलल्यावर हे देवा बक्षीस दिले तिन्ही टीव्ही. खरे बोलल्यावर हे देवा बक्षीस दिले तिन्ही टीव्ही. यावेळी तेच करता तुम्ही. प्रथम ऐश्वर्या निघाली असती, नंतर करीना आणि शेवटी माझी बायको. अहो काय आफत झाली असती. तुम्ही खुशाल म्हणाला असतात, बक्षीस दिल्या तिन्ही टीव्ही. तुम्ही खुशाल म्हणाला असतात, बक्षीस दिल्या तुला तिन्ही. महागाईच्या या दिवसात करणार काय सांगा. अहो अर्धा पगार गेला असता ऐश्वर्याच्या मेकअप मध्ये, कारण वय वाढलं की मेकअपही काढत जातो.
अर्धा पगार गेला असता ऐश्वर्याच्या मेकअप मध्ये, उल्हासुल्ला गेला असता करीनाच्या पार्ट्यामध्ये. सॅमसंग ठेवला हॉलमध्ये आणि LG बेडरूम मध्ये, पण जुना क्राऊन तर गेलाच ना शेजाऱ्याच्या घरामध्ये. तुम्हीच सांगा देवा, ही गोष्ट शोभली असती का? अहो माझ्या खरं बोलण्याची शेजाऱ्याला शिक्षा का? आणि माझी हकीकत ऐकून सांगून त्याने काय केले असते? त्याने आपल्या बायकोलाही जगणीत आणाला नाही. मग त्याच्या 3 आणि माझ्या 3. एकाच गल्लीत ऐश्वर्या, अनुष्का, कंगना, करीना. अहो काय होईल देवा देवा, त्यापेक्षा खुशाल तुम्ही मलाच पाण्यामध्ये बुडवा. देव हसले. तेव्हा माणसाने म्हटले बस, यामुळेच खोटे बोलावे लागले. देवाने त्यानंतर बुडणाऱ्याला वाचवणेच सोडून दिले, वाचवणेच सोडून दिले. तेव्हा आता जलविहाराला जाताना आपल्याला म्हणावं जरा सांभाळून. प्रमाणाची कविता, एक छोटी कविता. कविता म्हणजे नदीच्या पात्रात सोडलेला आंदोलता दिवा. कविता म्हणजे नदीच्या पात्रात सोडलेला आंदोलता दिवा. त्याने कुणाचा किनारा उजळावा अशी अपेक्षाच नाही. कविता म्हणजे नदीच्या पात्रात सोडलेला आंदोलता दिवा. त्यांना कुणाचा किनारा उजळावा अशी अपेक्षाच नाही. पण उजळलीच एखादी पायरी तर होणारा हर्षही नाकारता येणार नाही. आजच्या या कार्यक्रमाने तुमच्या मनाचा किनारा नव्हे पण एक पायरी तरी नक्की उजळली असेल या अपेक्षेसह थांबते.